तर कसे काय मित्रांनो, मजेत ना? तर मित्रांनो, आज येईल आहे मी धावलेलीला एक छोट्याशा मंदिरात. तिचं नाव असं जाकादेवी मंदिर. तुमका दाखवते मंदिरात खायच्या येतो थोडंफार सीन. श्रीदेवी जाकादेवी मंदिर, छोटंसं मंदिर आहे आणि खूप म्हणजे वातावरण एकदम शांत आणि एकदम जबरदस्त, एकदम फ्रेश वाटतं. म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोलले, माका ज्या स्थळात ज्या ठिकाणी बसाक खूप आवडतं ना, ते मी नेहमी बसते. मी मंदिर ही असा ठिकाण जे माका परफेक्टली म्हणजे बसाक सुद्धा चांगला वाटतं आणि वातावरण शांत असल्यामुळे एकदम. आणि मेन म्हणजे काय आहे, कुठल्या कोणाचं ह्या नाही, शांतता असतं, बरं वाटतं. त्या एक ठिकाण माका ता आणि एक शाळा, हे दोन ठिकाणं मला लय आवडतात बसायला. त्यामुळे मी बिंदास्त म्हणजे शांत मूडमध्ये, आवाज म्हणजे कसं मेन म्हणजे सांगूचा काय तर कूल वाटतं. मन शांत असतं ना, मन शांत असलं का जरा अजून भारी वाटतं. तर एक एरिया दिली तर तुमका दाखवते अजून एरिया बाहेरचो. ह्यो धावलोली गावातलो एक छोटोसं एरिया असा. धावलोली गाव, ह्यो जो धावलोली गाव असा तो सगळ्या म्हणजे ही जी वाडी असा भाबलेवाडी ती बरोबर मधोमध येतात. त्यामुळे सगळे जास्तीत जास्त सोर्स जे असतात ते ह्याच भाबलेवाडीत तुमका दिसतले येल्यानंतर. मंदिर पण खूप चांगला, रंगमंच स्वतः त्यांनी केलेलो असा. छोटंसं रंगमंच, शांत वातावरण, कूल वातावरण एकदम म्हणजे शांत वाटतं. हल्लीच त्यांच्याकडे टॉवर पण झालो गावात. हे बघा मागे दिसतं असतात तुमका टॉवर. तो जो टॉवर हा हल्लीच नवीन टॉवर तो हे उभारल्याने असा. म्हणजे लोकांच्या याच्यासाठी ह्या पण चांगली केली आहे. म्हणजे उद्या जर समजा नेटवर्कचं प्रॉब्लेम इश्यू झालं तर त्याचं असं नियोजन त्यांनी केलेलं असा. म्हणजे हा सांगूचा मित्रांनो का, एक गाव ज्यावेळेस प्रॉपरली त्या गावात सगळा नियोजन केला होता तेव्हा तो सक्सेसफुल होता. आणि मेन म्हणजे काय तर जागरूकता वाढता लोकांमध्ये, घ्या वाढता. सक्सेसफुल होणं गरजेचं. प्रत्येक गावाचा विकास होणं गरजेचं. जास्तीत जास्त जर विकास झाला तर गाव नावलौकिक होता आणि गावाचं नाव मोठा होता. त्या मेन गरजेचं असतं. आणि ह्या लोकांनी बऱ्याचपैकी जे बघतं आहे, बऱ्याच ठिकाणी आमचं फिरणं असतं, तर ह्या गावात तुम्ही फिरलं आहे तर बऱ्याच ठिकाणी ह्या समजलं की गावाचं नियोजन पण खूप चांगलं असं. फक्त इकडे तिकडे तर होतच, प्रत्येक गावांमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात, तसा सगळीकडेच असा. पण खूप चांगलं नियोजन आहे लोकांचा. चांगला वाटला इथे, म्हणजे हैसर इल्यानंतर खूप भारी वाटला. आणि मंदिरांमध्ये इल्यानंतर सुद्धा एक शांतता आणि वातावरण. आणि मेन म्हणजे त्यांनी जर हे केलेलं असं ना, तर खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनी केलं, म्हणजे भारी वाटतं बसायचो. आणि एक शांत ह्या. आणि जर परिसराचं बघितलं असतं मित्रांनो, तर खूप चांगला परिसर आहे, जंगल टाईपच एरिया सगळं. आणि त्या ह्याच्यात सगळी घरं वसलेली असतात. त्यामुळे एक फील वाटतं की बाबा कोकणात ती अशी काही गाव असं, असे काही ठिकाणं असतात जिथे सगळं अजूनपर्यंत लोकांनी सांभाळून ठेवलेलं असं, जी पूर्वजांनी जा सगळं सांभाळलं असं, त्या लोकांनी त्याचं चांगलं सांभाळ केलेलं असतं. त्या बघून वाईज जरा अंगात फील वाटतं. आणि मित्रांनो, आज ह्या सगळं सांभाळणं गरजेचं आहे. जा पूर्वजांनी बरेचसे माणूस आपले जे कोकणी माणूस हे सांगत असतात व्हिडिओमधनं, कशामधून सांगत असतात की आपलं कोकण जपा. कारण कोकणातली परंपरा ही जपलाच मित्रांनो, तर उद्याचे जे घडणारे जे प्रॉब्लेम्स असतात ते कमी होऊ शकतात. कारण आज आपण वावरताना आपल्या समाजात समजतं की किती प्रॉब्लेम्स भविष्यात येणारे असतात. तर ह्या ज्या छोट्या छोट्या जे येणारे जे प्रॉब्लेम असतात मित्रांनो, ते आपणच सगळ्यांनी ह्या सॉल्व्ह करूचे असतात. बरेचसे मी बघते बऱ्याच लोकांचे व्हिडिओ पण मध्ये सांगतात ह्या असं तसं असं. पण मित्रांनो, प्रत्यक्षात होणं पण गरजेचं असं. म्हणजे असं मी म्हणत नाही, सगळ्यांनी मिळून जर केला तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. फक्त आणि सगळ्यांसाठी सपोर्ट असतात, प्रत्येकाचा सपोर्ट असणं गरजेचं असं. प्रत्येक जर कोकणी माणसानं ठरवलं आहे तर कोकणी माणूस काय पण करू शकतो. फक्त त्यांनी योग्य त्या नियोजन करू काय आणि जास्तीत जास्त फोकस देऊ त्या ठिकाणी पण फोकस देऊचं. जी आपली परंपरा, जर आपला संस्कृती आपल्याला जपूची असतात, तर आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं असं. आणि मित्रांनो, सांगूचं तुमचं काय तर हे जो आता मग सांगण्याचं कारण या जे एरिया सगळे बघते ना, एरिया सगळे तर खूप चांगला वाटतं. आणि फील वाटतं की आपलं कोकण अजूनही संस्कृती आपली जपली गेलेली आहे, ती अजून जपली गेऊ पाहिजे. कारण बऱ्याचशा ठिकाणी जर बघलं तर बरेचसे असे प्रॉब्लेम्स दिसत, काही ठिकाणं असे दिसतात. म्हणजे ते काय हो काय मित्रांनो, जी आपली संस्कृती जपली गेली आहे, पूर्वजांनी जी जपली आहे, त्यात आपल्या पुढे चालवचा, त्यात जास्तीत जास्त डेव्हलपमेंट करूचा आपण कशा गोष्टीसाठी जिथे खरा गरजेचा असा. म्हणजे ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट खरी गरजेची आहे हे डेव्हलपमेंट होऊ दे, पण ज्या ठिकाणी आपली संस्कृती जपूची आहे त्या ठिकाणी आपल्या संस्कृती आपली जपूची आहे. उगाच म्हणजे अनाठाई, म्हणजे आपण काय म्हणतो, ज्या गोष्टी म्हणजे खरंच गरजेचे नाही असत त्या गोष्टी न करणं. आणि ज्या गोष्टी खरंच आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्या पुढच्या पिढींका जर चांगलं आपल्याला द्यायचं असत तर ह्या गोष्टीचा मित्रांनो समजणं गरजेचं असतं. त्या गोष्टी खरंच लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त सांगूचा मित्रांनो काय तर ज्या आपल्या हव्या असतात, ज्या आपण लोकांपर्यंत महत्त्वाच्या गोष्टी ज्या पोचवू शकतात, त्या छोट्या छोट्या गोष्टी का असणार त्या सगळ्या लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. आणि सांगूचा मित्रांनो एकच माझा, जा आपलं असा ना तर आपण टिकवूच असं सगळ्यांनी. जर आपण सगळ्यांनी एकजूट ठरवलं येऊचा तर
अशक्य गोष्ट कुठलीच गोष्ट नाही मित्रांनो. फक्त आपण सगळ्यांनी समजावं की आपलं कोकण समृद्ध आणि पूर्णपणे नटलेलं कसं दिसावं ह्या आपण बघू. आपल्याकडे कोकणात लोक स्वतःहून म्हणावं की अजूनही आपल्या कोकणात खूप प्रसिद्धी असत नाही असं नाही म्हणणे, पण मित्रांनो जास्तीत जास्त आपलं कोकण आपल्याला टिकवून ठेवचं. जी काही त्रुटी असतात, काय अशा गोष्टी असतात ज्या अपरिचित आहेत, काही गोष्टी अशा असतात त्या आपल्या नको त्या दूर करूच्या असतात. आणि चांगल्या गोष्टींमध्ये आपलं कोकण एवढं मजबूत बनवचं असं ना की कुठलीही गोष्ट असली तरी आपले कोकणात समृद्ध आपलं कोकण होऊ आहे. तर ह्याच मित्रांनो सांगू जावं एक अशीच ठिकाणं बघाल्यानंतर फील वाटतं आपल्याला स्वतः पण खूप काय बोलण्यासारख्या वाटतं. म्हणजे दिवसभर तो बोलायला शकते एवढी माझी तयारी असं आपलं कोकणच एवढं समृद्ध असा की म्हणजे शब्द पण सुचणत नाही आपल्याला बोलताना त्याच्यासोबत. म्हणजे आपण स्वतः कोकणात राहत असं आपल्याला सांगूची गरज नाही कोण काय कसं आपलं कोकण कसं समृद्ध किती आहे, काय कोकणात आपल्या ह्या असं म्हणजे किती कोकण आपलं समृद्ध ह्या पण कोणाला सांगूची गरज नाही. आपल्याला स्वतः असल्यामुळे आपल्याला सगळं समजतं. हेच सांगूचं होतं एक. तर जास्तीत जास्त ह्या करा. तर आपण सगळ्यांनी, मीच नाही तर आपण सगळ्यांनीच एक आपलं कोकण जपण्याचा प्रयत्न करूया. जास्तीत जास्त कोकणात एक असं स्थान मिळवून देऊया ज्या देशात नाही तर अव्वल स्थानात सगळ्यांमध्ये बेस्ट असतात. आपण हेच मित्रांनो प्रयत्न करूया. तोपर्यंत मित्रांनो थांबतं आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ आपले जास्तीत जास्त मला वाटतात मी नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो तुमका आवडला असाच माझं एक छोटंसं प्रयत्न तर नक्की हे करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत, थोड्या लोकांपर्यंत तरी अशा लोकांपर्यंत पोचवा ज्यांना पण खरंच माका पण वाटतं की आपलं कोकण अजून समृद्ध होणं गरजेचं आहे. जिथे समृद्ध असा मी नाही म्हणत नाही, पण अजून कुठे काय हे असलं तर त्याच्यात अजून आपण डेव्हलपमेंट कशी करू शकतो, अजून आपलं देश आपलं कोकण कसं प्रगत करू शकतो याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देऊया. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.